जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 या चार चरणांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला काय सांगायचं याचा जो काही मतितार्थ आहे, भावार्थ गुणार्थ आहे, तो पाहण्या अगोदर सामान्यतः अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांना कोणता पारमार्थिक उपदेश आपल्याला द्यायचा आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे ठळक बातम्या विस्ताराने मी पुढे सांगणार आहे, पण सामान्यतः वेळेअभावी जर पुढची काही चरण राहिली तर अगोदरच ठळक बातम्यांमधून तुम्हाला पुरेशी माहिती मिळावी, म्हणून पूर्वी ठळक बातम्या मी सांगत असतो. अभंगाचं पहिलं चरण अशी पार्श्वभूमी समजून घ्या. कुठेतरी परमार्थाची वाटचाल करण्यास इच्छुक असणारी पारमार्थिक मंडळी, तुमच्यासारखी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत पोहोचलेली आणि त्यांना एकंदरीत श्रवणातून iPhone is charged 75%. Please plug off. कळालं की परमार्थाची वाटचाल सुखरूपपणे पार पाडायची असेल, आपल्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला छत्रछाया अपेक्षित आहे. आपण कोणाच्या तरी आशीर्वादाने, कोणाच्या तरी कृपेनेच परमार्थाची सर्वोच्च अवस्था प्राप्त करू शकतो. आणि ते कोण आहे? मग त्या कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून त्या जिज्ञासू भक्तांना कळालं की परमार्थ करायचा असेल तर परमार्थ हा कोणाच्या बोटाला धरून करायला पाहिजे? संतांच्या बोटाला धरून करायला. संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून या संतांना आपण कसं ओळखायचं, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान राहायला पाहिजे. या उद्देशाने ही सगळी काही जिज्ञासू मंडळी माझ्या माऊलींपर्यंत पोहोचलेली आहेत आणि माऊलींना प्रश्न करतायत की माऊली, आम्हाला कुठेतरी परमार्थाची वाटचाल करण्याची इच्छा अंतःकरणात निर्माण झालेली आहे, पण आता केवळ इच्छा निर्माण होऊन फायदा नाही, त्याच्यानुसार आमच्याकडून कृती सुद्धा घडणं गरजेचं आहे. आणि ही कृती व्यवस्थित घडवून द्यायची असेल तर आम्हाला अनुग्रह अपेक्षित आहे, आम्हाला कृपा अपेक्षित आहे संतांची. आणि म्हणून संतांना शरण जाऊ इच्छितो आम्ही. तर माऊली, तुम्ही सांगा या प्रपंचामध्ये संतांना आम्ही ओळखायचं कसं? कारण आम्हाला कळायला पाहिजे, बरोबर की नाही? आता संत हे काय कपाळावर लिहून फिरत नाही मी संत आहे, बरोबर की नाही? संत अत्यंत सामान्य अवस्थेत असतात, आपल्यासारखेच असतात, पण असामान्य असतात. शरीरतः व्यवहारतः ही मंडळी आपल्यासारखी असतात, पण वस्तुतः त्यांचं असामान्य कर्तृत्व असतं. आणि म्हणून संतांचं खरं स्वरूप कळण्यासाठी कुण ते जाणती जे तैसे असती. संतांच्या खुणा कोणाला कळतात? जो संत आहे त्यालाच कळतात, बाकीच्यांना कळणार नाही. आणि म्हणून माऊलींच्या समोर ही जिज्ञासू मंडळी उपस्थित आहेत आणि माऊलींना विचारतात की माऊली, आम्हाला साधू संतांची ओळख करून द्या. मग आता उपस्थित झालेल्या जिज्ञासू मंडळींनी संतांची ओळख ज्यावेळेस करून मागितली, माऊलींना आनंद झाला आणि मग माऊली संतांची ओळख आपल्या या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. त्यामध्ये पहिलं चरण माऊली असं म्हणतात, ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नयनांजनी पाहावा ब्रह्म ठसा. अहो मंडळी, तुम्हाला ज्ञानी पुरुष ओळखायचा आहे का? तर ऐका, ब्रह्मज्ञानी पुरुष तोच या प्रपंचामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुष आहे. कोण हो महाराज? नयनांजनी पाहावा ब्रह्म ठसा. ज्याच्या नयनामध्ये, ज्याच्या डोळ्यांमध्ये साम्य दिसतं, ज्याच्या डोळ्यांमध्ये वैविध्य जाणवत नाही, ज्याच्या डोळ्यामध्ये भेदभाव दिसत नाही, ज्याची दृष्टी ही समदृष्टी आहे, तोच खऱ्या अर्थाने या प्रपंचामध्ये ब्रह्मज्ञानी म्हणून ओळखतात. कळालं? नाही कळालं? त्याचंच विश्लेषण दुसऱ्या चरणात करतात. ब्रह्म ठसा उमटणे म्हणजे काय हो महाराज? एखाद्याने विचारलं, महाराज तुम्ही सांगितलं नयनांजनी पाहावा ब्रह्म ठसा. अहो, नयनांजनी ब्रह्म ठसा पाहणे ते ठसेविषयी आम्हाला नाही कळत, अजून थोडं सोपं करून सांगा. मग माऊली दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, देखतसे देही द्वैत भेदातीत तोची धन्य संत काजे म्हणे. अहो, त्यांच्या दृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. विद्यागणे संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी चैव शपातेच पंडिता समदर्शी आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव ते बाळगत नाही. कोणत्याही शरीराकडे पाहताना कोणत्याही प्रकारचा भाव त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. जे सर्वांना समदृष्टीने पाहतात, समभावाने पाहतात, समविचाराने पाहतात, तेच खऱ्या अर्थाने संत आहे. तोची धन्य संत माझे वय.
आता हे वर्णन केलं, पण हे वर्णन थोडंसं शास्त्रीय आहे. नयनांजली ब्रह्मटसा पाहणे, द्वैत वेदांतिक अवस्था वगैरे. मग काही ज्ञानी मंडळी होती, वेदांत शिकलेली मंडळी होती, त्यांना मात्र कळालं. पण काही भाविक भक्त मंडळी होती, ते म्हटले महाराज आम्हाला हे ठसे विषय कळत नाही, द्वैताभेद अवस्था वगैरे समजत नाही, आम्हाला कळलं असं काहीतरी महाराजांचं लक्षण सांगा, आम्हाला समजेल असं संतांचं लक्षण सांगा, आम्हालाही संतांना भेटायचंय. मग माऊली त्यांच्यासाठी तिसऱ्या चरणामध्ये भक्तांसाठी उपदेश करतात. ज्यांचे चरणोदकी जान्हवी पवित्र, ज्यांचे चरणोदकी जान्हवी पवित्र. अहो जगाला पवित्र करण्याचं कार्य जान्हवी गंगा गोदावरी करते, पण या नद्यांनाही पावित्र्य निर्माण करणारे जे चरण आहेत ना, ते संत चरण आहेत. ज्यांचे चरणोदकी जान्हवी पवित्र, तेच खऱ्या अर्थाने संत आहेत. मग आता वेदांती झाले, ज्ञानी झाले, भक्तही झाले, काही योगी मंडळी होती. योगी मंडळी म्हणाली महाराज आम्हाला सुद्धा आमच्या जीवनाचं कल्याण करायचंय, मग आम्हाला कळेल असं लक्षण सांगा ना संतांचं. मग महाराजांनी त्याच तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं, सहस्त्रधरावर लक्ष द्यायचे. सुषुम्ना नाडीमध्ये असणारी जी काही मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत षटचक्र आहे, त्या षटचक्रांचं भेदन करून जो सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचलेला आहे ना, तोच खरा संत आहे. आणि अशा या 3 चरणांच्या माध्यमातून संतांचं संपूर्ण चरित्र, त्यांना ओळखण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या खुणा ज्ञानेश्वर महाराजांनी समाजासमोर उपस्थापित केल्या. आता काही मंडळी जी होती त्यांनी ऐकलं, ज्ञानाचं लक्षण ऐकलं, भक्ताच्या द्वारे लक्षण ऐकलं, योग्यांच्या द्वारे लक्षण ऐकलं, सगळी लक्षण ऐकली, संतांचं चरित्र स्वरूप सर्व काही समजलं. मग काही मंडळी उठता उठता म्हणाली महाराज ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही आम्हाला संतांचं लक्षण सांगितलं, आता या लक्षणांच्या आधारे आम्ही खऱ्या संतांचा शोध घेतो आणि त्यांना शरण करतो, त्यांच्याकडून तो मार्ग घेतो. पण आता त्यांना काय करायचं? तुम्ही सांगितलेल्या लक्षणांनी युक्त संत महंत जर आम्हाला भेटले सुदैवाने, मग अशा त्या भेटलेल्या संतांजवळ आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही काय करायचं? असू द्या आमचं सोडा महाराज. माऊलींनाच विचारतायत ती मंडळी, माऊली तुम्ही सांगा, जर ब्रह्मज्ञानी पुरुष धन्य संत सहस्रादळापर्यंत प्रवास केलेला आणि ज्यांच्या चरणोदकी जान्हवी सुद्धा स्वतःला पवित्र समजते, अशा प्रकारची विभूती माऊली तुमच्या समोर आली, तर तुम्ही काय करणार ते सांगा. ज्ञानेश्वर महाराज मग शेवटच्या चरणामध्ये सांगतात, ज्ञानदेव म्हणे ऐशा योगी याला देखता तयाला नमन माझे विठाला. तर या चरणांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज कशा प्रकारे संतांचं चरित्र आपल्या समोर उपस्थापित करतात हे आपण थोडक्यात पाहिलं. आता आपण अभंगाच्या चिंतनावर बोलूया. या अभंगाची 4 चरणं पाहत असताना बघा, संतांचं चरित्र, संतांचं स्वरूप आणि संतांची लक्षणं ज्ञानेश्वर महाराजांना विचारली. पण बघा माऊली लक्षणं सांगत असताना या 4 चरणांचं लेखन ज्यावेळेस माऊली करतात, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नावाचा उल्लेख करतात. पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष, दुसऱ्या चरणामध्ये धन्य संत, तिसऱ्या चरणामध्ये ज्यांचे चरणोदकी जान्हवी म्हणून, चौथ्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे ऐशा योगी आला. एका ठिकाणी योगी म्हणून वर्णन केले, एका ठिकाणी ज्ञानी म्हणून वर्णन केलेले, एका ठिकाणी संत म्हणून वर्णन केले. का बरं? महाराज आम्ही तुम्हाला संतांबद्दल विचारतोय, तुम्ही ब्रह्मज्ञानाचं सांगताय, तुम्ही योग्याचं सांगताय आणि संतांचंही सांगताय, का बरं असं वेगळं वेगळं? याच्यातून माऊलींना मोठा संदेश देतो. काय संदेश देतात? संत दिसायला आपल्यासारखे सामान्य असतात, राहायला आपल्यासारखं सामान्य, आपल्यापेक्षाही अधिक सामान्य जीवन ती जगत असतात, पण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसतो. बघा माऊलींना या 3 वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करून आपल्यापर्यंत कोणता विषय पोहोचवायचा आहे का? ब्रह्मज्ञानी म्हणून
उल्लेख करतात, संत म्हणून उल्लेख करतात आणि योगी म्हणून उल्लेख करतात. याचं काय कारण आहे पहा. याचा अर्थ एवढाच आहे, प्रपंचातला प्रत्येक संत हा ब्रह्मज्ञानी असतो. प्रपंचातला प्रत्येक संत हा योगी असतो. मजा नाही आहे. ह्यात काय लोक कान टवकारून बसले, भारत काहीतरी स्पेशल झालं. सिंपल वाक्य वाटतं, बरोबर. आता थोडं अजून बदलून झालं. प्रत्येक ज्ञानी संत नसतो, पण प्रत्येक संत मात्र ज्ञानी असतो. प्रत्येक योगी संत असेलच असं नाही. प्रत्येक योगी संत असेल असं नाही, पण प्रत्येक संत हा योगी मात्र नक्कीच असतो. उदाहरण पाहिलं, योगियांचे राजे बसले आणि यांच्याकडे जे आले 1400 वर्षांचे, ते कोण होते? यांना भेटण्या अगोदर ते योगी होते, संत होते. संत नव्हते. म्हणून योगी संत असेलच असं नाही, पण संत मात्र योगी असू शकतात, असतात. मग माऊलींना या अभंगाच्या माध्यमातून हाच मुद्दा मांडायचा आहे. काय मांडायचा आहे? अहो, ज्या संतांना तुम्ही पाहताय ना, हे संत म्हणजे केवळ संत म्हणून पाहू नका, हेच ब्रह्मज्ञानी आहे आणि हेच योगी आहे. विठ्ठल. आणि या संतांशिवाय कोणत्याही प्रकारचा परमार्थ आपला यशस्वी होऊ शकत नाही. संत संगती मानवी जीवनाचा उत्कर्ष जर साधायचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये संत कृपा अत्यंत गरजेची आहे. संतांची कृपा जर एखाद्या जीवावर नसेल तर परमार्थ सोडावं, त्याचा प्रपंचही व्यवस्थित होऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ, अभ्युदय आणि निश्रेयस अशा दोनही प्रकारच्या फलप्राप्तीसाठी जीवनामध्ये संतांची भेट, संतांची कृपा मनुष्यावर असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपली शास्त्र पहा, सुंदर असं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोध, असा एक मंत्र आपल्या वेदांमध्ये सांगितलेला आहे. याचा अर्थ काय? उठा, जागे व्हा आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचा. पण हे लक्ष्यापर्यंत जे पोहोचणं आहे, हा स्वतःला नाही सांगितलं प्रवास करायचा. प्राप्य वरांनी बोधक असा शब्द वापरलेला. काय शब्द वापरलेला? आपण ज्यावेळेस त्याचं इंग्लिश करतो त्यावेळेस त्याचा अर्थ कळला जातो. ऍक्च्युली उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधक असं म्हणतोय. आणि इंग्लिश अनुवाद मी त्याचे पाहिलेले आहेत. काय सांगितलेले त्याच्यात? स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. थांबू नका जोपर्यंत तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण तसा अर्थ नाहीये. याचा सरळ असा अर्थ आहे, उठा, जागे व्हा आणि लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे बळ, जी पात्रता आहे
ती पात्रता प्राप्त करण्यासाठी प्राप्य वरांनी बोध श्रेष्ठ आचार्यांना शरण जा. का हो आचार्यांना शरण जायचं? का म्हणून माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आचार्यांचं मार्गदर्शन घ्यायचं? मग त्याला पुढचा मंत्राचा उत्तरार्थ आहे, तो सांगतो क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम ततस्तत कवयो वदनती. काय सांगितलंय? क्षुरस्य धारा. क्षुरस्य धारेचा अर्थ कळाला का तुम्हाला? क्षुर म्हणजे तलवार, खड्ग किंवा सुरा. त्याची पात किती तीक्ष्ण असते. क्षुरस्य धारा, ज्याप्रमाणे तलवारीची पात तीक्ष्ण असते त्याप्रमाणे परमार्थाची वाट सुद्धा तेवढीच तीक्ष्ण आहे. आणि अशा वाटेवर जर तुम्हाला व्यवस्थित चालायचं असेल तर मग तुम्हाला गरज आहे कोणाची? या वाटेच्या अनुभवी मार्गदर्शकाची. विठ्ठल. आणि म्हणून परमार्थाची वाटचाल ही अत्यंत बिकट आहे, कष्टाची आहे, सहजासहजी आपण चालू शकत नाही. आणि म्हणून या मार्गावर जर व्यवस्थित तुम्हाला चालायचं असेल, परमार्थाचं साध्य गाठायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला साधू संतांच्या छत्रछायेखाली हा प्रवास करणं गरजेचं आहे. करू नका काही